तर राखी पौर्णिमेआधीच सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। 17 ऑगस्ट पर्यंत आता 1,02,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। मात्र 27 लाख महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाहीये, त्यामुळे अशा खात्यांमध्ये आता उशिराने पैसे जमा होतील। पाहूयात। पुढच्या 2 ते 3 दिवसात लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होणार आहेत। 17 ऑगस्टला 1,02,00,000 महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे 3,000 रुपये येतील, तर उर्वरित 33 लाख महिलांना 10 दिवसानंतर योजनेचा लाभ मिळणार आहे। मात्र 27 लाख महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याचं समोर आलं। 3 दिवसामध्ये आधार कार्ड खात्याशी लिंक करण्याचं आव्हान आता सरकारसमोर असणार आहे। हेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासाठी मुंबई, नागपूरसह राज्यभरात आधार केंद्रांवर महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते। तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे। 1 कोटी महिलांचं जुडलंय, 35 लाख महिलांचं राहिलंय। आता पुढच्या 4-5 दिवसात त्या 35 लाख महिलांचंही आम्ही जोडून घेऊ। पण एखाद्याचं जुडण्याकरता उशीर झाला, काळजी करू नका, त्यांनाही पैसे मिळणार आहेत। आणि 1,35,00,000वर आम्ही थांबणार नाही आहोत। या 31 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म आले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे देऊ, सप्टेंबर मध्ये 3 महिन्यांचे पैसे देऊ। ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी लाडकी बहीण योजनेवरून मोठा आरोप केला। विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचं अंधारे यांनी म्हटलंय। बार्टी, सारथी आणि आरटीची जी पोरं आहेत ही सगळी पोरं उपोषणाला बसली आहेत, कारण त्यांच्या रिसर्च वर्कचा स्टायफंड त्यांना दिला जात नाहीये, जो 2-2 वर्षांपासून दिलेला नाहीये। हा रिसर्च वर्कचा स्टायफंड न देता हे सगळे पैसे तुम्ही लाडली बहीणकडे वळवता, तर हे कुठल्या आधारे वळवता? म्हणजे तुमच्या निवडणुकीसाठी तुम्ही वाटेल तो खेळ खेळाल आणि ज्या लोकांच्या हक्काचे पैसे तर त्यांना देणार नाहीत, हे असं चालणार नाही। तुम्हाला योजना तुम्ही राबवा, योजना राबवण्याला कुणाचा विरोध नाहीये, पण योजना राबवताना ज्यांच्या हक्काचे पैसे ते हक्काचे पैसे मिळाले पाहिजे। आम्ही काय तिला नाव नाही ठेवते योजनेला, ती चांगली असेल, ती द्यावा सुद्धा, त्याची अडचण नाही। पण आता डाऊट यायला लागला, तुमचा काल कोण म्हणला, हा कोणतरी म्हणला, ते म्हणला मतदान केलं हाई, नाही तर पैसे माघारी घेणार। म्हणजे झालं ना यार उघडं जनतेसमोर, यांनी हे फक्त निवडणुकीत पैसे वाटप केलेत, झालं त्यांचाच माणूस म्हणतोय। मग ते सावकारकी केल्यासारखं झालं ना सरकारने। आता तुम्ही योजना जरी दिली पण आरक्षण द्यावं लागणार आहे, किती पैसे वाटप केले तरी पडणार आहेत तुम्ही। निवडणुकीत आशीर्वाद दिले नाहीत तर पैसे परत घेणार या रवी राणांच्या वक्तव्याचा आधार घेत जरांगेंनी देखील टीका केली आहे। मात्र त्यानंतर फडणवीसांनी ही भाऊबीज असल्याचं सांगत राणांना चांगलंच खडसावलं। त्यावरून परत सुप्रिया सुळेंनी ओवाळणी म्हणायला स्वतःच्या खिशातून पैसे देतायत का अशी टीकाही केली आहे। आमचे काही मित्र गमतीत बोलताना काही बोलतात, कोणीतरी म्हणतं पैसे वापस घेऊ। अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही। एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते। त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो, अरे निवडणुका येतील जातील, कोणी वोट देईल देणार नाही, पण मला विश्वास आहे माऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल। काल देवेंद्रजी म्हणाले की ओवाळून डायरेक्ट कुणाला ओवाळणी देत आहे, स्वतःच्या खिशातून देवेंद्रजी देत आहेत ओवाळणी आम्हाला। आम्ही टॅक्स भरतो, आमच्या टॅक्सचे पैसे या खिशातून या खिशात, काय मोठं मारलं। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिन्याला 1500 रुपये देणारी लाडकी बहीण योजना सरकारनं आणली। ऑक्टोबर पर्यंत 4 महिन्यात 6000 रुपये प्रत्येक खात्यात टाकण्याचा सरकारचा मानस आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।